आणि सब कम्युनिटीच्या अंडर तुम्ही कलेक्शन तुम्ही अपलोड करू शकता इथे. मी तुम्हाला एक कलेक्शन तयार करतो इथे. सपोज डिपार्टमेंट फिजिक्स डिपार्टमेंटचा काही लोगो असेल तो आपण इथे अपलोड करू शकतो. या स्टेप मध्ये सर फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये जेवढे फॅकल्टीज आहेत, प्रोफेसर आहेत, तिथे आपण त्यांना राईट्स देऊ शकतो. येस. ते फॅकल्टी प्रोफाईल, ते फॅकल्टीज यामध्ये इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी मध्ये त्यांचं रिसर्च मटेरियल, त्यांचे टीचिंग नोट्स, त्यांच्या काय पीपीटीज असतील ते सगळे अपलोड करू शकतात. ही डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सनी इथे कम्युनिटी तयार केली. त्यामध्ये मला माझे नोट्स ठेवायचे. सो इथं सबमिट टू दिस कलेक्शन, जर सिम्पल स्टेप आहे. इथं त्या फॅकल्टीचं नाव द्यायचं आहे. सपोज तुमचं जे काय आर्टिकलचं टायटल असेल ते इथं द्यायचं आहे. पब्लिश झाला असेल तर पब्लिकेशन डेट द्यायची. पब्लिशर असेल तर तुमचं पब्लिशर द्यायचं इथे. सायटेशन असेल तुमचं API फॉर्मॅटमध्ये कुठला फॉर्मॅट असेल तो सायटेशन इथं आपण देऊ शकतो. जर रिसर्च आर्टिकल इथे टाईप ठेवायचा असेल तर ISSN नंबर असेल तो इथे आपण देऊ शकतो. सिरीज असतील, रिपोर्ट असतील तर इथे आपण रिपोर्ट नंबर, सिरीज नेम इथे देऊ शकतो. इथं ISSN नंबर, ISBN नंबर, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट नंबर असेल, URI असेल, ISBN नंबर असेल तो आपण इथे टाकू शकतो. त्यामधून तुमचं डॉक्युमेंट कुठलं आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. ॲनिमेशन आहे, आर्टिकल आहे, बुक आहे, बुक चॅप्टर आहे, डेटा सेट आहे, लर्निंग ऑब्जेक्ट्स आहे, इमेजेस आहे, मॅप आहे, म्युझिकल स्टोरी. हे आपण त्याच्यात एन नंबर ऑफ टाईप्स आहे याच्यामध्ये. जे यामध्ये नसेल तर आपण ऑथर म्हणून ठेवू शकतो. किंवा निघान आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर असेल तेही आपण इथे ठेवू शकतो झिप फाईलमध्ये. थेसिस असं आपण थेसिस ठेवू शकतो. कॉलेजचे काही ॲन्युअल फंक्शन्स असतील, काही व्हिडिओज असतील, फोटोज असतील, ते पण आपण इथे ठेवू शकतो. तुम्ही मला इथे आर्टिकल्स ठेवायचे. मॅक्झिमम साईज लिमिट वगैरे असं काही आहे का प्रकार यामध्ये? नाही, काही कुठली साईज लिमिट नाही. आपल्या हार्ड डिस्कची जेवढी साईज आहे, सर्व्हरची आपली जेवढी साईज आहे ते आपण कन्सिडर करू. आणि हसे सर एक मिनटं. सपोज तुमचा व्हिडिओ 1 TBचा असेल, एक व्हिडिओ इथेही अपलोड होऊ शकतो. 1 TB मध्ये इथं अपलोड होऊ शकतो सिंगल डॉक्युमेंट, सिंगल फाईल. हसे सर हां, अजून याच्यामध्ये ना आपण जसं आता आम्ही आमचे फॅकल्टी मेंबर्स खूप काही मेहनत करून नोट्स वगैरे बनवतात, त्यांच्या ड्राईव्हवर ते हे करतात. तर या ठिकाणी स्टोरेजची सिस्टीम काय आहे ते आपल्या जरा थोडी एक्सप्लेन करा ना. स्टोरेज सिस्टम म्हणजे आपला कम्प्युटरचा जो स्टोरेज आहे सर, हां तो स्टोरेज आपण इथे यूज करतोय. हां, आणि आपण ओपन सोर्सवर हे करतो ना सगळं. हां, आपण ओपन सोर्स करतो. हां. तुमचा जो स्पेस जो लागतो कम्प्युटरचा, तुमचा 500 GB हार्ड डिस्क असेल किंवा 1 TB हार्ड डिस्क, 1 TB तेवढा स्टोर होऊ शकतो याच्यामध्ये. अच्छा, आता समजा एक तुम्हाला प्रश्न विचारतो की आता समजा सपोज मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचं त्यांचा अपलोड करायचं आहे, मग ते त्यांच्या PCवरनं ते त्यांना अपलोड करावं लागणार का, ड्राईव्हवरनं वगैरे? हो. तुमच्या कॅम्पस मधून कुठूनही तुम्ही अपलोड करू शकता. अच्छा. इव्हन तुमची इन्स्टिट्यूशनल डिपॉझिटरी जर तुम्ही ऑनलाईन केली, हां. स्टॅटिक आता वेबसाईट कमिटीचे मेंबर आहेत तिथे, त्यांना चांगलं माहिती असेल की आपण IP विकत घेऊन इथे आपण तो पब्लिश करू शकतो. त्याला जर आपण स्टॅटिक IP दिला तर ते तुमची घरी बसल्या किंवा तुमच्या मोबाईलवरूनही ते तुम्ही अपलोड करू शकता. आणि तुम्हाला जर इंटरनेटमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही कॅम्पसमधून लँडमध्ये फक्त लँड कनेक्शन पाहिजे, लँडमधून तुम्ही कुठूनही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ऑटोमॅटिकली तेच आपल्या सर्व्हरवरती अपलोड होईल. सपोज मी आता हे आर्टिकल इथं मी अपलोड करतो. इयर मॅन्डेटरी, इथे जे कीवर्ड्स असेल ते कीवर्ड्स टाकू शकतो. ॲबस्ट्रॅक्ट, आपल्या पेपरचा ॲबस्ट्रॅक्ट असेल, ॲबस्ट्रॅक्ट स्पॉन्सरशिप केली असेल ते डिस्क्रिप्शन. इव्हन सर काही कॉपीराईटचा जो इश्यू असतो, तो एखादा पेपरला पब्लिशरचा राईट्स असतो आपल्याकडे टाकण्यासाठी, आपण अपलोड
आपल्या रिपॉझिटरीमध्ये. बरोबर. तर इथं आपण काय करू शकतो, आपलं टायटल असेल, आपल्या पेपरचा ॲब्स्ट्रॅक्ट असेल, तो आपण इथं टाकू शकतो. हं. इव्हन पीडीएफ टाकायची गरज नाही. आणि आपण जर लिंक इथे दिली हां तर बरोबर. एंड युजरनी गुगलवर सर्च केलं, हं. त्याला जर पेपर पाहिजे असेल, तर आपलं डिस्पेस जर आपलं ऑनलाईन असेल तर ऑटोमॅटिकली त्याचं सायटेशन किंवा पेपर एंट्री व्हायला खूप मदत, हं. किंवा फॅकल्टीचं इम्पॅक्ट फॅक्टर वाढण्यासाठी खूप मदत, सायटेशन स्कोर वाढायला खूप मदत होते. इथून आपण फाईल त्याची अपलोड करू शकतो. सपोज आजचं प्रेझेंटेशन आहे ते इथे अपलोड करतो. फाईलला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल ते मी इथे देऊ शकतो. तर एन नंबर एका टायटलच्या अंडर आपण मल्टिपल डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. त्याला काही लिमिट नाही आहे. एका टायटलमध्ये तुम्ही एकच डॉक्युमेंट अपलोड करायला पाहिजे. आपण जेवढं काय मेटा डेटा भरला असेल तो व्ह्यू होते ते. सो मी इथे डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स कम्युनिटी तयार केली होती. त्या अंडर मी हे टायटल अपलोड केलं. एंड युजरला होम पेजला गेला तर एंड युजरला इथे कम्युनिटीमध्ये आपण जेवढ्या कम्युनिटीज तयार केलेल्या असतात त्या सगळ्या कम्युनिटीज दिसतील. त्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स इथं मी जर सिलेक्ट केलं, तिथं टायटल आपल्याला जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते सगळे इथं फिजिक्सच्या अंडर दिसतात. किंवा टायटलवर सर्च केलं तर जेवढे टायटल्स अपलोड केले तिथं दिसणार. इथे आपण क्लिक केलं, डॉक्युमेंट व्ह्यू डॉक्युमेंट त्याला इथून डाउनलोड होणार. इव्हन आपण याच्यामध्ये राईट्स पण देऊ शकतो. जर एखाद्या युजरला फक्त व्ह्यू ओनली करायचा आहे, त्याला डाउनलोड करण्याचे ऍक्सेस नाही द्यायचा आहे, तोही आपल्या इन्स्टिट्यूशनल डिपॉझिटरीमध्ये डिस्प्लेसमध्ये अवेलेबल आहे. हं. तेही आपण सेटिंग्स ऑन करू शकतो. याच्यामध्ये आपण डिपार्टमेंट वाईज युजर्स क्रिएट करू शकतो. एचओडीज असतील, फॅकल्टी असतील, त्याचे युजर्स तयार करायचे. जसं आपण इथून जसं मी लॉग इन केलं माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युजरनी, तसे आपण वेगवेगळे युजर्स इथे तयार करू शकतो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. इव्हन डॉक्युमेंट तुम्हाला इथे सर्च करायचे आहे तर इथे सर्च फॅसिलिटी पण आहे. मी जर फक्त फाईल टाकलं, सर्च केलं तरी डॉक्युमेंट तुम्हाला मिळतं. जेवढे डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये एखादा सर्च करा सर. नाव माहीत असेल, ऑथरच्या नावाने जरी सर्च केलं तरी डॉक्युमेंट्स मिळून जाणार तुम्हाला. इथे ऑथर दिसेल, त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला येईल. ओपन सोर्स असल्यामुळे आपण आपल्या पाहिजे त्याप्रमाणे कस्टमाइज करू शकतो. कस्टमायझेशनला खूप वाव आहे. ओके, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. हॅलो यामध्ये सर आहे काही कोणाला प्रॉब्लेम? सर शेअर काही शंका असतील तर विचारू शकता. सर मला होस्ट कराल का परत? तर हे नंबर ऑफ आपण फॅकल्टी वगैरे ऍड करतोय डिपार्टमेंट मध्ये. हां, ओके, तर ते ऍडमिन पर्सनलाच परमिशन असणार ना? हो हो, ॲडमिन पर्सन. ओके. आणि एकदा CSV फाईल असेल तर आपण ती अपलोड करण्याचं इथं ऑप्शन दिलेला आहे. आपण वन क्लिक मध्ये पण अपलोड करू शकतो. ओके. इव्हन आपल्याकडे जर डॉक्युमेंट जास्त असेल तर बल्क अपलोडची पण फॅसिलिटी डिस्प्लेस मध्ये दिलेली आहे. ओके. आणि एकदा युजर क्रिएट केल्यानंतर फक्त त्या पर्टिक्युलर फॅकल्टीला तोच डिपार्टमेंट ऍक्सेस आहे की सगळंच? आता जसं आपण की तुम्ही ऍडमिन म्हणून त्यामध्ये राईट्स देऊ शकतो. आपण फक्त तेवढ्याच डिपार्टमेंटला द्यायचं आहे, बाकीच्या कलेक्शन क्रिएट करण्यासाठी. ओके, ते आतमध्ये लॉग इन केल्यानंतर तिकडे हो हो, ऑप्शन ऍडमिनला पूर्ण राईट्स असतात ते. इव्हन कुठल्या युजरला फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, किंवा आपण सपोज जर पिऊनला ऍक्सेस दिला, पिऊन काय आपण खूप सारे डॉक्युमेंट्स अपलोड करणार, मग ते डॉक्युमेंट आपल्या रिपॉझिटरीमध्ये ऍक्सेप्ट करायची की नाही हाही राईट्स आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. त्याही सेटिंग त्याच्यामध्ये आहे. ओके.
केला इन्स्टिट्यूटमध्ये तर मोर दॅन 85% इन्स्टिट्यूट डिस्पेस हे सॉफ्टवेअर यूज करतात. ई प्रिंट पण Varade आहे. sir, sorry sir. Varade sir, with your permission, can I ask something? Yes. Good afternoon, Hase sir. Yes, sir. Good afternoon. Sir, जो आपने अभी लिंक बताया, whatever the हाँ. link you showed, is it on public platform? No, sir. It is a project intranet. अच्छा, it's on internet. अभी हमने इंट्रानेट पे रखा है. हेलो. आवाज गेला वाटतं. दीपक सर. हेलो दीपक. हॅलो दीपक सर. हेलो. आणि सर हसे सर, हाँ सर. याचं वेबसाईटवर आपण कशा पद्धतीने हे करू शकतो ते पण जरा सांगा. म्हणजे आपण वेबसाईटवर लिंक देऊन आपण हे करू शकतो ना आपल्या समजा लायब्ररीच्या वेबसाईटवर. लायब्ररीच्या वेब पेजवर सर डिजिटल लायब्ररीचं एक पेज बनवायचं त्यामध्ये लिंक द्यायची. बरोबर बरोबर. आता इथे तुम्हाला सर इन्स्टिट्यूशनल IITची रिपॉझिटरी हम्म. दिसते का? हो Visible आहे? हो दिसते सर. तर IITची रिपॉझिटरी IIT मुंबईची ती पब्लिक ऍक्सेस आहे. तुम्ही पण तुमच्या डेस्कटॉपवरून यूज करू शकता. त्यामध्ये बघा त्यांनी पब्लिक IIT बॉम्बेचे पब्लिकेशन सगळे ठेवले. तुमच्या डेस्कटॉपवर पण तुम्हाला सर्च करता येईल. IIT सारखे इन्स्टिट्यूट ही स्पेस यूज करतात. खूप Hello. सारे इन्स्टिट्यूट काय करतात सर, बरेचसे डॉक्युमेंट्स त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करतात सर. हम्म. पण नॅक किंवा अशा AAA सारख्या कमिटीज असतात त्या नेहमी विचारतात तुमच्याकडे इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी आहे का. आणि तुम्ही जर वेबसाईटचा डेटा दाखवलं तर ते थोडंसं म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटचा रिझल्ट सांगतो मला चांगलं इम्प्रेशन नव्हतं. बरोबर. कारण वेबसाईट आणि कंटेंट मॅनेजमेंट हे पूर्ण डिफरंट कन्सेप्ट. नाही याच्यामध्ये आपली सर्च स्ट्रॅटेजी ना सर. सर्च होणं पण गरजेचं आहे ना. जरी अपलोड केलं मेटा डेटा फॉर्मॅटमध्ये आपण हां. डेटा टाकतो. त्याचे डिटेल्स मिळणं म्हणून तर लायब्ररी प्रोफेशनलला हे केलं ना त्यांनी. येस सर येस. तसं आपण लायब्ररीमध्ये मेटा डेटामध्ये टाकू नाही शकत. हो. वेबसाईटवरती आपण फक्त नंबर ऑफ डॉक्युमेंट्स आणि त्याला टायटल देऊ शकतो. बरोबर. मॅनेजमेंट आणि वेबसाईट हा पूर्ण डिफरंट कन्सेप्ट. सर्च स्ट्रॅटेजी याच्यामध्ये खूप चांगली आहे. आता तुम्ही खाली दाखवा ना तो ऑथरनुसार वगैरे ते दाखवा ना जरा. म्हणजे प्रत्येकाचं किती आता बघा तुम्ही आता दाखवलं ना. येस आता मी आता जे ऑथरनुसार समजा आता सपोज NN वराडेंचं किती आर्टिकल आहे किंवा किती स्टडी मटेरियल अपलोड झालेलं आहे सगळं ते त्याच्यात येईल ना. आर्टिकलवर हां हे काय इथे खाली आलेलं आहे ना. ऑथरवर क्लिक केलं तरी तर ऑथर वाईज सगळे हां मग तेच. सपोज इथं हां हे महत्त्वाचं हे दाखवा त्या. एक मिनटं हे राहू द्या. हां म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकली अरेंजमेंट होऊन त्याप्रमाणे किती आर्टिकल आहेत किंवा काय त्या ठिकाणी आपल्याला कळतं आहे लगेच. आणि त्या ठिकाणी क्लिक केलं की डायरेक्ट त्या आर्टिकल किंवा जे काही स्टडी मटेरियल असेल ते या ठिकाणी डायरेक्ट ओपन होणार आहे. बरोबर ना सर. इथं बघा सर. येस सर. इथं बघा अब्बास ई म्हणून आहे. हम्म. त्यांचे 5 डॉक्युमेंट अपलोड आहे. बरोबर. आर्टिकल अपलोड आहे किंवा नोट्स अपलोड आहे. इथं त्याचं काउंट पण दिसेल. हम्म. अब्बास ई वरती क्लिक केल्यानंतर येस. सगळे डॉक्युमेंट्स इथं टायटल वाईज त्याचं ऑथर ऍब्स्ट्रॅक्ट सगळं इथे दिसतं. हम्म. सो गोईंग सर. येस सर. हां, आपण आता हे जे बघत आहोत IITचं आहे बरोबर. हां बरोबर. तुमचं जे आहे ते इंटरनेट आहे तर दोन्हीमध्ये काय म्हणजे कुठलं बेनिफिशियल जास्त ठरू शकतं. सर काय आपण जर होस्ट केलं ऑनलाईन जर केलं तर काही कॉपीराईटचे इश्यू येऊ शकतात.
तुम्ही जर काही पेपर तुमच्या फक्त इन्स्टिट्यूटचेच टाकले, म्हणजे समजा सिलेबस टाकले किंवा न्यूजपेपर टाकले किंवा माझी जी रिपॉझिटरी तुम्ही बघितली ती जर मी ऑनलाईन केली तर मला कुठलाही कॉपीराईटचा काही इश्यू होणार नाही. ओके. कारण ती बाहेर कोणी ऍक्सेस करू शकत नाही. माझे फॅकल्टी पब्लिकेशन मी याच्यामध्ये अपलोड केलेले किंवा आमचे इंटरनल फॅकल्टी जे आहे सिलेबस असेल क्वेश्चन पेपर असेल तो चेक करू शकतो. Sorry to disturb. But sir, for student point of view, it should be online. Hello. हॅलो, येस सर. Sir. For student point of view, it should be online. Yes. Anybody can access. Yes, sir. Anybody can access. So it will be restricted if we do it as a intranet. या इंटरनेट पे गया तो वो रिस्ट्रिक्शन हो सकता है. Restriction होता है. नाही, मग सरांचं म्हणणं काय आहे सर, की आपण वेबसाईटला लिंक देऊन, बरोबर का नाही, हे आपण देऊ शकतो. फक्त कॉपीराईटचा इश्यू यायला नको म्हणून आपल्याला थोडंसं केअर घेतली पाहिजे, बरोबर की नाही. नाही तसं नाही सर. हां. वेबसाईटला जरी लिंक दिली हां. आपण याला आयपी दिला पाहिजे. हां. रिपॉझिटरीला जो आहे ना आयपी, स्टॅटिक आयपी दिला पाहिजे. अच्छा. एक तर पब्लिक आयपी द्या किंवा स्टॅटिक आयपी द्या. स्टॅटिक आयपी दिला तर तुम्ही इंटरनेट मध्ये यूज करू शकता फक्त कॅम्पस मध्ये. आणि पब्लिक आयपी दिला तर मग कॅम्पसच्या बाहेरही तुम्ही यूज करू शकता. मग आपण आपला उद्देश तोच आहे ना, पब्लिकच आपल्याला करायचं आहे ना, करू शकतो ना म्हणजे आपण. हो, येस सर. कारण सरांचा म्हणण्याचा प्रश्न काय आहे, सरांचा एक तुम्हाला घ्यावा लागेल. हां ते आहे सरांचं, ऑलरेडी आहे आमचं सगळं ते. येस सर. मग तुम्ही वेबसाईटवर तुम्ही लिंक देऊन मग तुम्ही कोणी पण यूज करू शकता. हां, बरोबर, तेच. वेबसाईट यूज करतो तसं आपली रिपॉझिटरी पण कोणी पण यूज करू शकतो. जसं मी आता IIT ची बघतो तसं तुमच्या कॉलेजची बघते. बरोबर. हां, मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आता जे बोलले ना कॉपीराईटचं, तो फक्त मुद्दा आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की कॉपीराईट आपण जेव्हा अपलोड करतो मटेरियल त्याच वेळी आपण त्याची काळजी घेतली तर पुढे तो इश्यू येणारच नाही ना. नाही इश्यू येणार. हां, तेच. कॉपीराईटचा इश्यू फक्त यालाच येतो. बरोबर. फॅकल्टी पब्लिकेशन आर्टिकल वगैरे असते. हां. समजा एलसीओर जर एखादा आर्टिकल त्यांनी पब्लिश केला असेल, नितीन सरांनी एलसीओर ला आर्टिकल पब्लिश केलं, पण एलसीओर आपल्याला परमिशन देत नाही की दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी. नाही, पण मग आपण लिंक देऊ शकतो ना त्याची, आपण त्याची लिंक देऊ शकतो ना. त्या बेसमध्ये काय करायचं, बस. टायटल ॲब्स्ट्रॅक्ट टाकायचं आणि एलसीओरचं लिंक द्यायची. बरोबर, म्हणजे डायरेक्ट त्या वेबसाईटला, पब्लिशरच्या वेबसाईटला जाऊन ते ॲक्सेस करता येतो. एक्झॅक्टली. कारण मी माझ्या इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीमध्ये मी तसंच केलं आहे सर. म्हणजे आपलं एक टेम्पररी बनवली वेबसाईटवर, त्याच्यावर मी असंच केलं, जे मला आर्टिकल मिळाले ना त्याचं पूर्ण तो आर्टिकल न करता मी त्याची लिंक दिलेली, तर ते ॲक्सेस करता येतं. कारण कसं एलसीओर वर सायन्स डायरेक्ट मध्ये 8 नंबर ऑफ आर्टिकल्स असतात. जर तुम्ही रिपॉझिटरी मध्ये ठेवलं तर रिव्ह्यू पण लवकर होतं आणि तिथून डायरेक्शन लवकर एलसीओर वर पोहोचतं. बरोबर. हा गेटवे चांगला आहे रिपॉझिटरी तिथे गेला. सोनाली मॅडम, हॅलो. हा सर. हां मॅडम, एखादी क्वेरी असेल विचारा. नाही, माझ्याकडनं काही क्वेरी नाही. ऍक्च्युली ते कॉपीराईट मटेरियल्स बद्दल आहे, पण दॅट इज सरांनी क्लिअर केलं व्यवस्थित. कॉपीराईट इज इन अवर हँड. Yeah. व्हॉट वी वॉन्ट टू मेक इट एज अ पब्लिक, वी विल पब्लिश इट. इफ यू वॉन्ट टू रेस्ट्रिक्ट इट, देन यू कॅन लिंक. येस. Sorry, I was not audible in between. Am I audible now? Yes sir, yes. Sir. Yes. Hase sir, it was good listening to you. I have a couple of queries. Kuch couple of queries here. Yes, sir. Sir, how long are you using it? Last 4 years, sir. Hello. Okay. Fine. Sir, what we talk right now, जो भी अपनी बात हुई about copyright issues. Yes, sir. Sir, about the copyright issues and all. Okay. That will only be if we are publishing something which has a copyright. Rest of the documents, if it is created by the faculties itself, teachers itself, then there should not be an issue. No issue, no issue. No issue. Because that is their own creation ना. Yes. Apart from that, Pramod sir, the concept of DSpace is good.
or Varade sir, we can have it on a college machine. So whatever issue we have facing related to bandwidth and That will sleep and all those things won't be there. that we can overcome. Yes, it will be all restricted to the size of the hard disk. Yeah. Yes. Yes. मेरा Good नेक्स्ट क्वेश्चन concept. वही था कि क्या कॉन्फ़िगरेशन आपके यहाँ पे मतलब भाषा सर के पास रखा है उन्होंने? मेरे पास सर 4 GB रैम है और 2 TB का हार्ड डिस्क लगा है. ओके, मतलब 4 साल जो चल रहा है अच्छे से. हाँ 4,000 की चल रहा है. इम्प्लीमेंट करायला काय हरकत नाही आहे. कॉन्फ़िगर करना पड़ता है कि कैसा है? क्या सर? It works on a specific port or it is open, like It is open sir. Deepak sir, it is a open source software, and they have given guideline, and with the help of this guideline we can implement this in our college also. okay. Only we are required what, that technical support, means suppose some softwares are there. Sir, please explain about the software, sir. Hase sir, Yes sir. required software, please explain on that. Install it. It is open source software. It is a required. That some supported softwares are there, na? Yes sir. That please explain with Deepak sir, because he is master in that field. Okay. It is a required software for sir Java, Apache Ant, Apache Maven, then PostgreSQL, and for the database PostgreSQL, and the last one the host purpose Apache Tomcat. Okay. It is all the open access softwares. Open source software. Sorry, open source software. And the DSpace also open Okay. source software. We can configure on DSpace on Windows and Windows platform. Sir, is any difficulty faced by you while implementing that on Windows platform? No sir. Because Linux is very tough, and it's take very time. विंडोज वरती काय सर थोडंसं टेक्निकल नॉलेज असलं तरी आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. अच्छा, okay. Linuxला काय होतं थोडंसं एक्सपर्ट पाहिजे. हम्म. लिनक्स हे चांगलं सॉफ्टवेअर, लिनक्स हे चांगलंच आहे पण त्याला खूप टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे आपण. तेच. किंवा डेटाबेसची काही गडबड झाली तर आपण विंडोज मध्ये ते थोडंसं रिस्टोर करायला आपल्याला मदत होते किंवा युजर फ्रेंडली आहे. हो. लिनक्सचं मग प्रॉपर नॉलेज पाहिजे आपल्याला. हो. बरं, आता कोणाला शंका नसेल, सर मला होस्ट कराल का आता? येस सर. 10 मिनिट राहिले फक्त आपले, त्याच्यामुळे मला होस्ट करा, म्हणजे मग लगेच आपण तर या मीटिंगमध्ये आपल्याला हासे सरांनी खूप बहुमूल्य मार्गदर्शन केलं आहे. मी आजच्या चेअरपर्सन वराडे सरांना विनंती करतो की त्यांनी सेशनबद्दल थोडंसं बोलावं. Thank you, sir. It's a good session. Vishwas Ase sir has given very good information about the DSpace. It can be internet or it can be open to all users. It is a user-friendly open source software, and also you can customize many things on this software. That so main point here. And also we can upload files, folders, as we upload on the drive also. I think same method also means you can follow here. Google Drive, similar method is here also. There are windows and no limit to upload. That's why it's very good. And many institutes are using IIT and many other educational institutes are using this as per Vishwas Assessor information. And we require actually public IP. Public IP already we have in our college. That's why this problem also solved. And we can provide link of articles to avoid copyrights. That is the main point. And some softwares are required to use this DSpace. These are some important points in this session, and this will be useful for the NAC point of view. That is the main thing. We can get marks
anybody, students also fighting for the marks. As same thing, we are also fighting for the marks in the NAC. So we are also learners. So this is advisable to take this DSpace software in our college. Thank you, Vishwas Assessor, for providing such a very good information. And I hope that you will continue this association with us for the future also. Thank you, sir, for your guidance. I request today, sir, to continue. Thank you. I would, on behalf of our Learning Resource Center, I would like to thank our honorable principal sir, Dr. Dilip Patil sir, for given permission to organize this session. Convener website committee, he has always supportive toward the betterment of our Learning Resource Center. In the year, I think 2005, when he was chairperson, we have implemented Earn and Learn scheme, and it has been appreciated by NAC when our NAC assessment was in the year 2017. And we have continued this practice. And sir, I would like to also thank my colleagues, Pramod sir, Sonali Saraf madam, and Deepak Shah, and that madam was there, Shinde madam was, and as well as I would like to very thankful to Professor Vishwas Hase sir. सर खरं सांगतो, आपला फारसा परिचय नसताना सुद्धा व्हर्च्युअल फ्रेंड आपण आहोत. पण लायब्ररी प्रोफेशनलचं वैशिष्ट्यच हे आहे की कोणताही लायब्ररियन असो की तो आपल्याला एकमेकांना सपोर्ट करतच असतो. आणि विशेषतः अडचणीच्या वेळी सर जर मी इम्प्लिमेंट करण्यात सक्सेस झालो तर नक्की त्याचं क्रेडिट तुम्हाला राहील. आणि जर नॅकमध्ये जर चांगली ग्रेड मिळाली तर त्याचं क्रेडिटसुद्धा तुम्हाला राहील. आणि आजच्या मीटिंगमध्ये ज्यांनी मला सहकार्य केलं आहे त्या सर्वांनी, आणि माझं मॅनेजमेंट, हॉनरेबल मॅनेजमेंट हे नेहमी आमच्या बेटरमेंटसाठी तयार असतं. फक्त आता आपण आता लवकरात लवकर रिपोर्ट सबमिट करून मला वाटतं लवकरात लवकर काम सुरू करू. कारण सर काय झालं, ई कंटेंटच्या बाबतीत जे आहे ना 4.2.3 त्याच्यामध्ये मला खूप अडचणी आलेल्या आहे. कारण जेव्हा डेटा आपण देणार तर कसा देणार, काहीतरी तो प्रूफ पाहिजे ना आपल्याकडे. तर माझी अशी इच्छा आहे सर 2 महिन्याच्या आत मला इम्प्लिमेंट करायचं आहे. फक्त तुम्ही मला जेव्हा ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड मला मदत करा. शक्यतो तुम्ही सजेशन दिल्याप्रमाणे चेतन टाकसाळे सर पण मला मदत करत असतात. मागे आम्ही एक वेबिनार ऑर्गनाईज केलं होतं, त्यावेळी देखील आम्ही त्यांचं लेक्चर ठेवलं होतं. पण काही कारणामुळे त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही. शेवटी व्ही फॉर व्हिक्टरी आणि विश्वास हासे सर तुमच्यापासून सुरुवात झालेली आहे. तर चेतन सरांच्या मदतीनेच आम्ही शक्यतो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर प्राचार्यांनी परवानगी दिली तर नक्की आम्ही पुढे जाऊ. आणि येत्या 2 महिन्यात फेब्रुवारी-मार्चपर्यंत, म्हणजे नॅकला अजून बराच वेळ, पण मार्चपर्यंत आणि मार्चमध्येच माझी इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी सुरुवात झालेली असेल असं मी स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सर मी इंटरप्ट करतो तुम्हाला. हां नॅक केव्हा येणार माहित नाही मला. हां नॅक जेव्हा येणार असते हां. कंटिन्यू तुमची वेबसाईट बघत असते. हो तुम्ही वेबसाईटवर जर इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीची लिंक दिली किंवा तुमचं नोटिफिकेशन किंवा न्यूज फॉर्मॅटमध्ये जर ठेवलं, डेफिनेटली तुमच्या आणि तुमच्या लायब्ररीला आणि तुमच्या टीमला नक्कीच त्याचा फायदा. येस सर, म्हणूनच सर मी खूप मागे लागलो याच्यासाठी. त्यामुळे आता मला अगदी सुरुवात करायचीच आहे आणि मी जिद्दीने ठरवलं आहे की मला 2 महिन्याच्या आत जर सँक्शन झालं तर 2 महिन्याच्या आत मला इम्प्लिमेंट करून द्यायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार न मानता मी ऋणात राहणं प्राधान्य देतो. कारण माझं स्वप्न आहे की नॅकमध्ये मला लायब्ररी करता चांगले जास्तीत जास्त मार्क्स आणि मला परफॉर्मन्स खूप चांगला दाखवायचा आहे. आणि सर मी अर्न अँड लर्न स्कीममध्ये 2016मध्ये वेबसाईट डेव्हलप केली होती. गुगलमध्येच केलं होतं आणि अजूनही, म्हणजे आता जरा सध्या ती बरोबर नाही, पण आता वेबसाईट कमिटीच्या माध्यमातून आताच परवा मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ठरलं आहे की वेबसाईट चांगली करायची आहे. तर सर हासे सर मला वेबसाईटमध्ये सुद्धा थोडी आयडिया तुम्ही द्या. कारण मला अशा पद्धतीने वेबसाईट डेव्हलप करायची की युजर फ्रेंडली, स्टुडंट फ्रेंडली, सगळं अगदी कोणालाही ते ॲक्सेस करता आलं पाहिजे. वराडे सर, विथ युअर काइंड परमिशन शाल आय एंड द मीटिंग. Yes.
थँक्यू सर. थँक्स टू वन अँड ऑल अगेन. थँक्यू. Thank you, sir. Thank you. Thank you, Vishwa.